समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर शहरात विजयादशमीच्या पवित्र दिवशी रावण दहनाचा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बिरसा दिघोरे येथील NIT ग्राउंडवर आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। यंदाचे हे चौथे वर्ष असून रावणाची उंची तब्बल 51 फूट ठेवण्यात आली होती। या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून स्वप्नीलजी साळुंके, रोशनजी सोनटक्के, किरणजी दातीर यांची उपस्थिती लाभली। तसेच श्रीराम प्रतिष्ठान ग्रुप व नवचैतन्य युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद बेलुरकर, अमित साखरकर, गौरव पाठक, संकेत साखरकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। रावण दहन परंपरेमागे प्रभू श्रीरामांनी अन्याय व असत्यावर मिळवलेला विजय हे प्रतीक आहे। त्याच विजयाचा संदेश देत हा सोहळा दरवर्षी दिमाखात साजरा केला जातो। या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे, फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। दक्षिण नागपूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रावण दहनाचा आनंद लुटला। धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेला हा सोहळा नागपूरकरांच्या हृदयात विजयादशमीची गौरवशाली आठवण कायम ठेवणारा ठरला।